ठीक आहे. आता आपण दोन टॉपिक मॅथ्स फर्स्टमधले संपलेले आहेत, मॅट्रिक्स आणि मॅथमॅटिकल लॉजिक अँड इट्स ॲप्लिकेशन्स. स्विचिंग डायग्रामचा सिलेबस कट झालेला होता लॉजिकमधला, त्यामुळे लॉजिकमध्ये पहिले 4 एक्सरसाइज विचारणार आहे, 5वा एक्सरसाइज विचारणार आहे. नेक्स्ट टॉपिक्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. मॅथ्स फर्स्टमधला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स हा स्वतः टॉपिक आहे. व्यवस्थित लक्ष द्या, एकदम इजी आहे पण थोडंसं प्रॅक्टिस करावं लागणार तुम्हाला. असा काय तो मॅथमॅटिकल लॉजिक सारखा पण इजी नाही आहे. आता हे तुम्हाला 11th ला झालेलं आहे, फॉर्म गिवन आणि इक्वेशन. फॉर्म गिवन आणि इक्वेशन. आता हे बघण्याआधी तुम्हाला श्लोक म्हणजे काय माहिती आहे का? 11th ला झालेला आहे श्लोक काय असतो. आता समजा हे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, एखादी लाईन इथून जात असेल किंवा समजा ह्या एक्स ऍक्सिसला टच करून जात असेल, याचा अँगल थीटा इज इक्वल टू 45 डिग्री असेल, तर ह्या एल लाईनचा स्लोप कसा काढतात? स्लोप ऑफ लाईन एल इज इक्वल टू tan थीटा म्हणजे tan 45 म्हणजेच किती 1. अशी एक स्लोप काढण्याची पद्धत आहे. दुसरी एक पद्धत आहे स्लोप काढण्याची. ते स्लोप काढण्याची पद्धत ही आपल्या 11th ला शिकलेलं आहे आपण. समजा हे दोन पॉइंट असतील ए आणि बी. ए असेल x1 y1 आणि बी असतील x2 y2, तर यांचा स्लोप काय येणार आहे? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असा सुद्धा स्लोप काढतो आणि तो स्लोप म्हणजे m. पण ह्या स्लोपवरनं आणि पॉइंटवरनं काही स्लोप पॉइंट काही फॉर्म तयार होतात, फॉर्म गिवन आणि इक्वेशन. म्हणजे आता तुम्ही किचन मध्ये एखादी वस्तू करायची असेल की ती वस्तूचं नाव, त्याला लागणारे साहित्य आणि ती कशी दिसते किंवा कशी तयार करतात, असाच हा प्रकार आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. फॉर्म म्हणजे लाईन, स्लोप पॉइंट, फॉर्म. आता नावातच काय आहे? स्लोप पॉइंट पॉइंट. त्यामुळे दोन साहित्य तुम्हाला लागणार, एक लागणार स्लोप आणि दुसरं लागणार पॉइंट. मग स्लोप किती आहे ह्याच्यात? एम आणि पॉइंट एक्स y त्याचा स्लोप पॉइंट फॉर्म पाठच करून ठेवायचा. पाठ करण्याची पद्धत म्हणजे कृती y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आता किचन मध्ये तुम्हाला मी स्लोप पॉइंट फॉर्म तयार करायला सांगितला, तर तुम्हाला दोन गोष्टी लागणार, एक लागणार स्लोप आणि एक लागणार पॉइंट. आणि त्याच्यापासून तुम्ही कसं तयार करणार? y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x m इंटू x मायनस x1. संपलं. आता तुम्हाला सांगितलं दही वडा करा, दही वडा फॉर्म. तर पहिल्यांदा दही लागणार आणि वडा लागणार, आणि ती करायचं असेल तर असं y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. सांगायची पद्धत तशी. 2 पॉइंट फॉर्म. आता इथं दिसतंय तुम्हाला 2 पॉइंट फॉर्म करायचे, मग 2 पॉइंट फॉर्म घ्यायचे म्हणजे 2 पॉइंट घ्यायचे. 2 पॉइंट आहे x1 y1 आणि x2 y2. मग y मायनस y1 आपण y1 मायनस y2 इज इक्वल टू x मायनस x1 आपण x1 मायनस x2. हे तुम्ही 11वीला बघितलेलं आहे. हे थोडंसं 12वीला मी कंटिन्यू करतोय कारण हे तुम्हाला लागणार आहे 2 पॉइंट फॉर्म. म्हणजे दोन्ही पॉइंट लागणार, x1 y1 आणि x2 y2. y मायनस y1 y1 मायनस y2 x मायनस. किंवा हे असं पण लिहू शकता, हा x मायनस x1 इकडे पडू शकता, y1 इकडे पडू शकता. म्हणजे y मायनस y1 आणि x मायनस x1 इज इक्वल टू हा y1 मायनस y2 इकडे पडू शकता, y1 मायनस y2 आणि x1 मायनस x2. हो, हे इकडे पडू शकता, हे इकडे पडू शकता, असंही करू शकता तुम्ही. किंवा हे y2 मायनस y1 केलं तर हे x2 मायनस x1 पण करू शकता. आता हा पदार्थ करण्याचे भरपूर प्रकार आहेत, फक्त एक मी दिलेले टेबलमध्ये तेवढी लक्षात ठेवा तुम्ही. हा, आता तुम्ही म्हणणार इथे स्लोप दिलता m, हे x1 y1, मग इथे x आणि y कुठून आले? तुमचा क्वेश्चन हा असणारच, x1 y1 आहे, हे x2 y2 कुठला आहे, मग हा x y कुठून आला? तर प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आता समजा इथं 2 पॉइंट फॉर्म दिले, 2 पॉइंट घेतले x1 y1 आणि x2 y2. मग प्रत्येक लाईनवर एक पॉइंट असतोच, लोकस पॉइंट म्हणतो त्याला आपण, आणि तो एक्स वाय असतोच लाईनवर, हे लक्षात घ्या. आता इथं सुद्धा स्लो पॉइंट पॉइंट करताना हे लक्षात की एक लाईन तुम्हाला पास करायची आहे, स्लो पॉइंट करायचा आहे. समजा ह्या लाईन मध्ये गेली तर तुम्हाला एक पॉइंट दिलेला असतो x1 y1, एक स्लोप असतो m ह्या लाईनचा, मग तो अँगल न काढा किंवा कसा समजा अँगल असेल आणि त्याच्यावर आपण स्लोप काढला m, तर इथं सुद्धा एक्स वाय पॉइंट असतोच. म्हणजेच प्रत्येक लाईनवर एक्स वाय पॉइंट आहे, तो गिव्हन मध्ये देत नाही. कुठलाही पदार्थ तयार करताना पाण्याची आवश्यकता असते, पण त्यात मी पाणी दिलेलं नाहीये, ते असणारच x आणि y, हे लक्षात घ्या. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म
स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, ह्यात स्लोप असणार m आणि y इंटरसेप्ट असतो c आणि त्याचा फॉर्म आहे y इक्वल टू mx प्लस c. हे पाठच करायचंय तुम्हाला. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म स्लोप m आणि y इंटरसेप्ट c आणि याचा फॉर्म्युला आहे y इक्वल टू mx प्लस c. मग तुम्ही म्हणाल y इंटरसेप्टच का? जनरली कन्सिडर करताना स्लोप इंटरसेप्ट फॉर्म मध्ये आपण y इंटरसेप्टच कन्सिडर करतो. आता असं असेल, इथला y इंटरसेप्ट c असेल, y ऍक्सिसचा इंटरसेप्ट म्हणजे y इंटरसेप्ट आणि ह्या लाईनचा स्लोप तुम्हाला माहित असेल m, तर y इंटरसेप्ट घेऊन त्या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू mx प्लस c. y इंटरसेप्टच घेतात. शिरा करताना काजूच टाकतो आपण, शेंगदाणे लागत नाही, एक्स इंटरसेप्ट लागत नाही. वाय ती कृती आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे साहित्य हा कसा फॉर्म तयार करायचा आहे. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म स्लोप m, y इंटरसेप्ट c, y इक्वल टू mx प्लस c. एक्स इंटरसेप्ट घ्यायचा नाही, तरी दिलाय तसा y इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट आपण कन्सिडर करायचा. डबल इंटरसेप्ट फॉर्म, इथं दोन्ही पण लागतात, शेंगदाणा पण लागतो आणि काजू पण लागतो. ही तशी कृती आहे. एक्स इंटरसेप्ट इक्वल टू a, y इंटरसेप्ट इक्वल टू b, then x by a plus y by b इक्वल टू 1. ठीक आहे, हे 4 फॉर्म तुम्हाला लागणार आहेत. व्यवस्थित पाठ करा. हे 11th ला झालेले आहे. पुढं तुम्हाला 12th साठी लागणार आहे. पण हा टेबल दिलेला आहे, ह्या टेबलचा स्क्रीनशॉट मारून काढा. टॉपिक स्टार्ट करताना हे पहिल्यांदा फॉर्म लिहून घ्या. फॉर्म गिवन आणि इक्वेशन. ठीक आहे, आता नोट द्या, तुम्हाला स्लोप माहित पडलेला असेल. m इज इक्वल टू त्याचा स्लोप असतो किंवा m इज इक्वल टू y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1 आपण 11 वेळा लिहिलेला आहे. पण समजा दोन लाईन्स पॅरलल असतील, two lines are parallel, two lines are parallel. समजा दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप काय असतात? इक्वल. then their slopes are equal, then their slopes are equal. That is m1 is equal to m2, that is m1 is equal to m2. समजा दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स पण काय असतात? इक्वल असतात. समजा two lines are perpendicular, two lines are perpendicular, दोन लाईन जर perpendicular असतील तर then their slopes, then product of slope is -1, then product of slopes is -1, that is m1 into m2 is equal to -1. हे दोन्ही फॉर्म्युले 11वी साठी खूप महत्वाचे आहेत. ह्या स्क्रीनशॉट बरोबर हा स्क्रीनशॉट पण काढा की दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप इक्वल असतात. का सांगा? समजा एक हा कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, त्या कोऑर्डिनेट ऍक्सिस वर ही दोन लाईन पॅरलल आहे, θ1 आणि θ2. समजा θ1 जर 45 असेल तर θ2 पण 45 असणार ना, त्याशिवाय ते पॅरलल असू शकणार नाही. जर तुम्ही 44 घेतला तर 100% हा एक कुठेतरी टच होणार. त्यामुळे दोन्ही अँगल किती असायला लागतात पॅरललला? 45 असायला लागतात. म्हणून दोन्ही स्लोप काय असतात? इक्वल असतात. परपेंडिक्युलरच्या बाबतीत मात्र कंडिशन आहे, ही आपण 11th ला बघितलेला आहे. परपेंडिक्युलरची कंडिशन अशी असते की दोन्ही स्लोपांचा गुणाकार किती येतो? -1. हे स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. त्याच्या पुढचा पाठ आपण हे लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट्स घेऊया. आता थिअरी स्टार्ट करूया आपण 12वीची. हे 11वीचे मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला पॉइंट लागणार होते ते मी दिलेले आहे. आणि हे पाठ करायचं आहे तरच पुढचे एक्झाम्पल्स येणार आहे. पाठ करत राहा, काही प्रॉब्लेम्स येणार नाही. एक्झाम्पल घेण्याच्या आधी आणखी थोडीशी थ्योरी घेऊया. हे पण तुम्हाला झालेलं आहे. स्लोप ऑफ लाइन्स, स्लोप ऑफ एनी लाइन, स्लोप ऑफ एनी लाइन having equations ax plus by plus c is equal to 0. एक जनरली लाईनचं इक्वेशन असं असतं. आता ह्या ax plus by plus c is equal to 0 ह्या प्लस c ची टर्म्स येते, म्हणजे ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नसते. आता ह्याच्यामध्ये स्लोप कसा काढतात माहितीये तुम्हाला? स्लोप एक्स इंटरसेप्ट 11वीला झालेला आहे, परत मी रिपीट करलोय 12वीसाठी. आणि y इंटरसेप्ट
ह्याच्यात स्लोप असतो m इज इक्वल टू मायनस ए बाय बी. पाठच करून ठेवायचा. स्लोप m इज इक्वल टू मायनस ए बाय बी. x इंटरसेप्ट मायनस सी बाय ए, y इंटरसेप्ट मायनस सी बाय बी. हे फॉर्म्युले पाठच करू. जर लाईन अशी असेल तर एन लाईन एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, तर त्याचा स्लोप असतो m इज इक्वल टू मायनस ए बाय बी. x इंटरसेप्ट असतो मायनस सी बाय ए आणि y इंटरसेप्ट असतो मायनस सी बाय बी. ठीक आहे. हे 11 ला झालेलं आहे, तेच परत आलेलं आहे. ठीक आहे. आपण आता थोडस होमोजिनियस 12वीचा पॉईंट सुरू करतो. मी लिहून घ्या नेक्स्ट पॉईंट. हे स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याचा स्क्रीनशॉट झाला की पुढे लक्ष द्या. लिहून घ्या. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री in x and y. In x and y. Homogeneous equation of second degree in x and y. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला सेकंड डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय, होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, ह्याचं एक मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. पहिला पॉईंट लिहून घ्या. डिग्री ऑफ टर्म. डिग्री ऑफ अ टर्म. त्याचे डेफिनेशन लिहून घ्या. The sum of indices of all variables in the terms is called as degree of that term. Is called as degree of that terms. फॉर एक्झाम्पल एक दिव्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिग्री म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल 7x³ प्लस 5x² प्लस 9xy प्लस 10. ठीक आहे. आता डिग्री म्हणजे काय आपल्याला पूर्ण पॉइंट स्टडी करायचा आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय असं आपलं हेडिंग आहे. हेडलाईन आपली काय आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. त्यातल्या काही विद्यार्थ्यांना डिग्री म्हणजेच काय हे माहित नसते. डिग्रीचे डेफिनेशन काय दिलेले आहे, द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हॅरिएबल्स. व्हॅरिएबलच्या इंडायसेसची सम एखाद्या टर्म्स मध्ये, तर त्याला आपण डिग्री ऑफ दॅट टर्म्स म्हणतो. तर त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ दॅट टर्म. द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हॅरिएबल्स ऑफ दॅट टर्म. इथे किती टर्म्स आहेत, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. आता यात फर्स्ट टर्म आपण घेऊया आणि मग त्याची डिग्री घेऊया. इथं फर्स्ट टर्म जी आहे कुठली आहे सांगा, 7x³y. मग ह्याची डिग्री कशी काढणार, डिग्री ऑफ 17x³ इज, कोण सांगेल, डेफिनेशन काय सांगितलं, सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हॅरिएबल्स. ह्याच्यात व्हॅरिएबल्स किती आहेत, दोनच आहेत. ह्याच्यात व्हॅरिएबल्स दोन आहेत म्हणजे डिग्री किती असणार, इथं नसते म्हणजे पॉवर किती असती, 1. व्हॅरिएबलांची इंडायसेसची बेरीज 3 + 1 किती आहे ना, 4. पहिल्या टर्मची डिग्री 4, दुसऱ्या टर्मची डिग्री किती आहे, डिग्री ऑफ सेकंड टर्म्स, डिग्री ऑफ 5x² इज, डेफिनेशन काय सांगितलं मी, द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हॅरिएबल्स. इंडायसेसची सम व्हॅरिएबलांच्या वरची, व्हॅरिएबल x² आणि इथं y1 आहे म्हणजे किती येणार बघा, इथं x² आणि y1 म्हणजे इज 3 येणार. समजलं. डिग्री ऑफ 9xy, डिग्री ऑफ 9xy इज, वरच्यांची बेरीज करा, 1 आणि 1 2 डिग्री येणार. म्हणजे फर्स्ट टर्मची डिग्री 4 आहे, सेकंड टर्मची डिग्री 3 आहे, थर्ड टर्मची डिग्री 2 आहे आणि डिग्री ऑफ लास्ट टर्म, फोर्थ टर्म डिग्री ऑफ 10. इथे इंडायसेस नाही आहेत म्हणजे 0 0 आहे, हे लक्षात घ्या. नाही येत म्हणजे 0 0 आहे म्हणजे जी डिग्री किती असणार, 0. समजलं तुम्हाला डिग्री कशी बघायची, डिग्री ऑफ दॅट टर्म्स, द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हॅरिएबल्स इन द टर्म्स.
जेवढ्या तुमच्या इक्वेशन मध्ये टर्म्स असतील तर त्याच्या व्हॅरिएबलांच्या इंडायसेसची ऍडिशन, त्यांच्या व्हॅरिएबलांच्या इंडायसेसची ऍडिशन म्हणजे डिग्री 3 + 1 4 2 + 1 3. बऱ्याचशाच विद्यार्थ्यांना डिग्री टर्मची कशी काढायची माहित नाही. आता तुम्हाला एक्सप्लेन झालं डिग्री कशी काढायची. नेक्स्ट पॉइंट बघूया, होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, किंवा आता तुम्हाला ह्याच्यातून लक्षात आलं असेल होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय आपण बघूया, आणि नंतर हे होमोजिनियस एक्सप्रेशन बघूया, नंतर होमोजिनियस इक्वेशन. डिग्री लक्षात आली तुमच्या, ठीक आहे. आता डिग्री लक्षात आली तर मी पुढचा पॉइंट घेतो, होमोजिनियस एक्सप्रेशन. त्यातले एक पॉइंट वेगवेगळे काढायला लागणार आपल्याला. होमोजिनियस एक्सप्रेशन, होमोजिनियस एक्सप्रेशन. आता होमोजिनियस एक्सप्रेशन मध्ये पॉलिनॉमियल एक्सप्रेशन डेफिनेशन लिहून घ्यायची सगळ्यांनी. पॉलिनॉमियल एक्सप्रेशन in which all terms have same degree is called as homogeneous equations, is called as homogeneous expressions or homogeneous expression. आता होमोजिनियस एक्सप्रेशन म्हणजे होमोजिनियस इक्वेशन म्हणलं तरी चालेल. खूप सोपं सांगितलेलं आहे. तुम्ही काय सांगितले, होमोजिनियस एक्सप्रेशन. डिग्री समजली तुम्हाला मागच्या पॉइंट मध्ये. आता पुढचा पॉइंट आहे होमोजिनियस एक्सप्रेशन, अ पॉलिनॉमियल एक्सप्रेशन. आता पॉलिनॉमियल एक्सप्रेशन कुठलंही इक्वेशन घ्या त्याच्यामध्ये इन विच ऑल टर्म्स, आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं त्याचे 4 टर्म्स होत्या टोटल्स, ह्यातल्या ऑल टर्म्स हॅव सेम डिग्री, प्रत्येक टर्मची डिग्री सेम पाहिजे, इज कॉल्ड एज होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मगाशी आपण दुसरं लिहिलं होतं, मगाशी काय दिलं मला आठवत नाही आता थोडंसं, असं काहीतरी होतं आपलं 17x³ y 5x² y + 9xy + 10, असं काहीतरी आपलं एक्झाम्पल्स मगाशी होतं. आता इथं ह्याला आपण ह्याच्या वेगवेगळ्या पार्टच्या वेगवेगळ्या टर्मच्या आपण डिग्री घेतली. याची डिग्री 4 आहे, याची डिग्री 3 आहे, याची डिग्री 2 आहे, याची डिग्री 0 आहे. मग आता होमोजिनियस इक्वेशन मध्ये सगळ्या टर्म्स सेम डिग्रीच्या पाहिजे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल x² + 7xy - y² = 0. हे एक्झाम्पल घेतो. ह्याच्यात पहिल्या टर्मची डिग्री किती आहे 2. सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हॅरिएबल्स 2. ह्याची डिग्री किती आहे 2 आणि ह्याची डिग्री किती आहे 2. म्हणजे सगळ्या टर्मची डिग्री सेम आहे. अशा एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल होमोजिनियस एक्सप्रेशन म्हणायचं. पॉलिनॉमियल म्हणजे असं कुठलंही असू शकतं, असं असू शकतं x³ + 9x² y - 3x² y + y³ + 2y³. आता ह्यातले इथे डिग्री 2 आहे, सॉरी इथे डिग्री 3 आहे, इथे डिग्री 3 आहे, इथे डिग्री 3 आहे, इथे डिग्री 3 आहे. सगळ्या टर्मची सेम डिग्री आहे, म्हणून हे होमोजिनियस एक्सप्रेशन आहे. म्हणून हे होमोजिनियस एक्सप्रेशन आहे. कुठलंही घेऊ शकता तुम्ही, असंच पाहिजे असं काही नाही. हे सुद्धा घेऊ शकता. हे होमोजिनियस एक्सप्रेशन आहे का बघा. 3x² - y² आहे. पहिल्या टर्मची डिग्री 2, दुसऱ्या टर्मची डिग्री 2. हे आहे का 3x + 4y. हे पण होमोजिनियस एक्सप्रेशन आहे, कारण ह्याची डिग्रीवर आहे, ह्याची डिग्रीवर आहे. त्यांनी काय सांगितलं, जर सगळ्या टर्मची डिग्री सेम असेल तर ते एक्सप्रेशन होमोजिनियस एक्सप्रेशन असेल. मग आता डिग्री कळाली तुम्हाला, होमोजिनियस कळालं. मग होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय काय असणार, म्हणजे ज्याची डिग्री 2 आहे आणि होमोजिनियस आहे, म्हणजे प्रत्येकाची सेम डिग्री आहे, तर त्यालाच आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. लास्ट डेफिनेशन होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय ची डेफिनेशन काय असणार बघा. लास्ट पॉइंट लक्ष द्या. तुम्हाला होमोजिनियस एक्सप्रेशन कळालं, ह्यात किती पण पॉवर असू शकते, 4 पण असू शकते, पण सगळ्या डिग्री मग 4 पाहिजे, सगळ्या टर्मच्या डिग्री 4 पाहिजे. नेक्स्ट पॉइंट लिहूया, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. Homogeneous equation of second degree in x and y.
सेकंड डिग्री म्हणजे डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. द इक्वेशन डेफिनेशन काय आहे बघा. द इक्वेशन in which the degree the equation in which the degree of each term is 2 is called as homogeneous equation of degree 2. Is called as homogeneous equation of degree 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. मी मागच्या पार्ट मध्ये म्हणजे ह्याच एक्झाम्पल मध्ये डिग्री म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. सम ऑफ इंडासेस ऑफ व्हॅरिएबलच्या इंडासेसची बेरीज म्हणजे डिग्री. होमोजिनियस एक्सप्रेशन म्हणजे काय की सगळ्या टर्म मध्ये डिग्री सेम पाहिजे. मग 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 1 असेल. आणि होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 म्हणजे काय सगळ्या टर्मची डिग्री 2च पाहिजे. अशा इक्वेशनला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. फॉर एक्झाम्पल मी काही एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 लक्षात येईल. x² - 4y². प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे 2 आहे म्हणून हे होमोजिनियस आहे आणि होमोजिनियस आहे आणि 2 डिग्रीचं होमोजिनियस इक्वेशन आहे. दुसरे एक असं देऊ शकतो मी तुम्हाला. दुसरं करेक्ट x² + 4xy - 5y² = 0. डिग्री 2 1 1 म्हणजे सम ऑफ इंडासेस 2 आणि 2 म्हणजे हे सुद्धा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. तिसरं बघा 7xy + 3y² = 0. हे सुद्धा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. चौथा 3x² - 6xy + 7y² = 0. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. त्यांच्या सगळ्यांच्या डिग्री किती आहे 2 आहे. समजलं. इन जनरल इन द इक्वेशन ऑफ द फॉर्म इन जनरली कसं लिहितात माहिती आहे. इन जनरल इक्वेशन ऑफ द फॉर्म हा फॉर्म खूप महत्वाचा आहे. ax² + 2hxy + by² = 0. जनरली अशा फॉर्म मध्ये इक्वेशन आपण लिहितो. Homogeneous equation of second degree next and homogeneous equation of second degree, the equation in which the degree of each term is 2. प्रत्येक टर्मची डिग्री 2 पाहिजे is called as homogeneous equation of degree 2. x² - 4y² = 0. x² + 4xy - 5y² 0. डिग्री बघायची 2 आहे, ह्याची 2 आहे, 2 आहे 1 1 2. ही सगळ्यांची डिग्री 2 आहे म्हणून ह्याला इन जनरल ऑफ द फॉर्म मध्ये ax² + 2hxy + by² = 0 अशा फॉर्म मध्ये आपल्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. समजलं. ठीक आहे. आता पुढच्या पार्ट मध्ये म्हणजे उद्याच्या पार्ट मध्ये आपण एक स्ट्रेट लाईनचा IMP थेरम घेणार आहे. तो पण होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री नी एक्स अँड वाय वर आहे. ठीक आहे. तो आपण पुढच्या पार्टला बघूया. ओके.